मला खरंच तुमच्याशी बोलायचं होतं थोडं, म्हणजे या घराबद्दलच बोलायचंय. आपल्याला हे घर लवकरच सोडावं लागणार आहे. काय? हो, म्हणजे गीताच्या बहिणीला ते परत द्यावं लागणार आहे. पण बाबा खरंच तुम्ही काळजी नका करू, आपण दुसरं घर मिळवू, लवकरच मिळवू. आणि घर मिळवणं तितकंसं कठीण नाहीये, आपल्याला मिळेल लवकरच दुसरं घर. अरे माझ्या कर्मा, सुखाने आम्हाला जगूच देणार नाहीस का तू? जरा कुठे निवांतपणे टेकलं की आपली बुडाखालची जमीनच काढून घ्यायची. आता कुठे जायचं, कुठे राहायचं? या पिंट्याच्या 3000 मध्ये एखादं झोपडं सुद्धा यायचं नाही. आई हे बघ, थोडा त्रास होणार, त्याला काही पर्याय नाहीये. थोडा त्रास म्हणजे हे असं विंचवाचं विराड पाठीवर घेऊन वणवण फिरणं हे झेपणार आहे का आम्हाला? आमचं वय काय आहे? आणि आता या वयात देखील आम्हाला स्थैर्य मिळू नये? त्या गीताला तर ना. आई प्लीज, शिव्याशाप देऊ नकोस तिला, तिने खूप मदत केली आपल्याला. आणि तू मुळात शांत हो ना, मी करते ना प्रयत्न दुसरं घर मिळवायला. हे बघ, मी शोधाशोध सुरू केली आहे, होईल अगं लवकरच काहीतरी. सांग की जावई बापूंना शोधायला. त्यांना कशाला शोधायला हवं म्हणा? शहराच्या प्रत्येक दिशेला एक एक घर असेल त्यांचं. करा म्हणावं आमची सोय, जळता जळणार नाही एवढी इस्टेट आहे त्यांची. म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना एखादं घर देता येत नाही का? कला बाबा, तुम्ही प्लीज चिडू नका ना, आणि एकदा तुम्ही शांतपणे विचार करा. म्हणजे हे बघा, मी तुमच्यासाठी घर शोधतेच आहे, पण समजा असं झालं की हे घर सोडावं लागतंय आणि नवीन घर मिळायला जर काही दिवस जाणार असतील, तर श्रीच्या एखाद्या घरी राहायला काय हरकत आहे? बाबा, बायको आहे ना मी त्याची, आणि त्याने त्याच्या आयुष्यावर स्वखुशीने मला अधिकार दिलाय. काही दिवस जर वेळ पडली तर तुम्ही राहाल ना त्याच्या घरी? जान्हवी, सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण, स्वाभिमान ही एकच संपत्ती आहे माझ्याकडे. ती नको सोडायला लावूस मला. तुझं म्हणणं पटतंय मला. मलाही माझ्या बायकोचे पोराचे हाल झालेले बघवत नाहीयेत, पण तरी रीतीला सोडून जावयाच्या घरी राहणं नाही जमणार मला. आशीर्वाद देतानाही हात जड झाल्यासारखा वाटेल मला, मनावर सतत दडपण राहील. हे बघा, आम्ही जुन्या वळणाची माणसं आहोत, आम्हाला आमच्या पद्धतीप्रमाणे जगू दे. म्हणजे रस्त्यावर? आमच्या पद्धतीने म्हणजे रस्त्यावर राहू देत? आई, आई बाबांचं बरोबर आहे. तू गप्प बसा पेंट्या, मध्ये मध्ये बोलू नकोस. तू स्वतःच जरा 4 दिडक्या कमवल्या असत्यास ना तर ही वेळच आली नसती. आणि हे पण स्वतःच्या डोक्यावर कधी छप्पर बांधता आलं नाही तुम्हाला या जन्मात, आणि आता दुसरं कोणी सावली देते तर तीही नको आहे ना. काय करू मी? माझ्या कर्म कुठे राहू, कुठे मी, मलाच कळत नाहीये. बरं, आपल्याला परदेशातल्या मालाचे सेल कधी कळतील? बर, ओके, मग उद्या कळल्यानंतर एक मीटिंग घेऊन टाकू लगेच. हा, म्हणजे मला निदान अंदाज तरी येईल. हा चालेल, उद्या भेटू, बाय. मग काका, कसं वाटतंय? काय बोलू, एखाद्या लहान मुलाला चॉकलेटच्या फॅक्टरीत दिल्यानंतर कसं वाटतं तसं झालंय माझं. तू मला इथे पिऊनची नोकरी दिली असतीस ना तरी केली असती. अरे काहीतरीच काय काका,
हे बघ, तू तुझ्या केबिन मध्ये बसून हे सगळं युनिट सांभाळणार आहे स्वतंत्रपणे, आणि या सगळ्याचा आपल्या कंपनीला फायदाच होणार आहे. मनीषने माझी सगळ्या एचओडीशी ओळख करून दिली, युनिटची जागा दाखवली आणि माझं केबिनही दाखवलं. एक्सलंट. बरं मला सांग, आता तुला इथे काय काय लागणार आहे? हा, एक इंडस्ट्रियल ओव्हन, म्हणजे अगदी बेसिक असला तरी चालेल. साधारण 3.5 बाय 4 फुटाचा असतो. म्हणजे अगदी आपण ओटीजी वरही करू शकतो, नाही असं नाही. काही कुकी कटर्स लागतील, थोडेसे मोल्ड्स, बस. बाकी काका हे बघ, कुठल्याही गोष्टीवर भागवायचा विचार करू नकोस. तुझ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील ना, त्या सगळ्या फुलफिल करू आपण. तुला लागणारी सगळी टूल्स, इक्विपमेंट्स, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उभं करू. अरे पण श्री, एवढी इन्व्हेस्टमेंट करणार तू? मी नाही, आपण इन्व्हेस्टमेंट करतोय. बरं, आपण पण या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स म्हणावे तसे नाही मिळाले तर? सुरुवातीला नाहीच मिळणार असं गृहीत धरू. आत्ता शून्यावर आहोत आपण, त्यामुळे वी हॅव नथिंग टू लूज. आणि अरे, आपली सेल्स अँड मार्केटिंगची टीम खूप स्ट्रॉंग आहे. ते आपलं प्रॉडक्ट लोकांपर्यंत नक्की पोहोचवते. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा आपल्या प्रॉडक्टच्या आणि कामाच्या क्वालिटीवर कॉन्सन्ट्रेट करू. काय खरा बिझनेसमन आहेस तू. समोरच्याला कसं पटवायचं हे बरोबर कळलंय तुला. अरे, स्किल आणि टॅलेंट नेहमी एक पिढी सोडून पुढे जातं असं म्हणतात. आज तू ते सिद्ध केलं श्री. आईचा व्यवसाय तिच्या मुलांनी जेवढा वाढवला नसता, तेवढा तिच्या नातवांनी वाढवून दाखवला. इतके दिवस तुझ्याबद्दल खूप कौतुक वाटायचं, अभिमान वाटायचा, पण आज आदर वाटतोय. काका, तू आलायस ना, आता मिळून मोठं करूया याची स्वप्न. नक्की. तू कधीपासून ओळखतेस ग त्याला? श्रीला आता वर्ष होत आलं. जिजूला नाही ग. मग तो नाही का, तो काय बरं त्याचं नाव? अच्छा, त्याला. हा. ज्याचं नावही तुला आठवत नाहीये ना? नाही म्हणजे विसरले ग. हो का? राहू दे ना. ज्यांची नावही आपण विसरतो ती माणसं काही फार महत्वाची नसतात आयुष्यात. तू सरळ उत्तर देणार आहेस का मला? म्हणजे मला काहीतरी विचारायचं होतं म्हणून मी असंच विचारलं. फळावर द ग्रेट सर्कस लिहायचं बाकी ठेवलंय या लोकांनी. सर, एक विचारू? ऍक्च्युली एक काम. काय काय? नाही, काहीच नाही, नंतर विचारते. नाही, विचार ना. हवेचा कमी दाब ते पासून कार्टून कशी बनवतात, कुठलाही प्रश्न विचार, मला सगळं येतं. आणि मला येत नसलं तरी आयत्या वेळेला तोंडावर उत्तर फेकायची कला मला साध्य झालेली आहे. काय आहे जान्हवी, मला 2 मुलं आहेत आणि त्यांची सुट्टी सुरू झालेली आहे. त्यामुळे सतत ते माझ्यावर चौफेर मारा करत असतात प्रश्नांचा, आणि मी चिलखत घातलेल्या योद्ध्यासारखा त्यांना प्रत्युत्तर देत असतो. पण कधीतरी अनवधानाने एखादा प्रश्नाने मी घायाळ होतो आणि मला वीर मरण येतच येतं. मला कळत नाही जान्हवी, शाळा चालू असताना ही मुलं काय करतात? सगळे प्रश्न यांना सुट्टीत कसे काय पडतात? का पण त्यांची आई नाहीये का सध्या? आहे ना. 2 योद्ध्यांना झुंजावणाऱ्या राणीसारखी ती सिंहासनावर बसून असते. कारण मुळात ही तिचीच आयडिया असते. मुलांना सुट्टी लागली, मुलं घरी बसून कंटाळतात, त्यामुळे तिला कुठलाही प्रश्न विचारला की ती बाबांना विचार म्हणते. म्हणजे बाबांना विचार हा तिच्यासाठी सध्या कळीचा शब्द झालेला आहे. सूड उगवते ग, सूड उगवते. हो, म्हणजे त्यांनाही कंटाळा येत असेल ना. अरे पण कंटाळाला झालाय काय उठसूट? अरे मस्त सुट्टी आहे, खेळावं, आमरस खावा, झोपावं. अरे सारखं याला एंटरटेन करायला लागतं. मी काय तुम्हाला इथे एंटरटेन करतो का? अजिबात नाही. मग शाळा तरी मुलांना एवढ्या लांबलचक सुट्ट्या का देतात? एवढी काय दमलेली असतात, एवढी काय शिणलेली असतात, करतात काय वर्षभर? दिसत तर नाही परीक्षेच्या रिझल्ट मध्ये. ब्रेक हवा म्हणे, ब्रेक. काय आहे? स्मितुडीचा फोन. यातून कधी ब्रेक मिळेल काही सांगता येत नाही.
स्मितुडी बोल ना बोल. काय मुलांना कंटाळा आलाय. बरं आता काय फोनवरनं तुम्ही नाचून दाखवलं तर त्यांना दिसणार नाही. एक काम कर, माझे लहानपणीचे फोटो दाखव ना. ते मी पडलोय बिडलोय असे काहीतरी फोटो दाखव ना. हो 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 आवडतील मुलांना. बाप पडलेला आवडतोच ना त्यांना. आपल्यालाही ब्रेक हवाय यांच्या बडबडीतून. चुप ग, ते बिचारे किती वैतागलेले आहेत. आणि तू पण ना गीता. अगं पण सुट्टी का? या प्रश्नाला काही अर्थ आहे का? सगळ्यांना सुट्ट्या हव्या असतात. चेंज हा सगळ्यांना हवा असतो. हो ग, खरंय. रुटीन मधून चेंज तर सगळ्यांनाच हवा असतो. ए जान्हवी, आमचा ना म्हणजे आमच्या फॅमिलीचा एक नेहमीचा स्पॉट आहे. इट्स गुड टू गो फॉर वन डे ट्रिप. आमची पण ट्रिप ड्यू आहे. तुम्ही पण जा ना तिकडे, मज्जा येईल. मी सगळे डिटेल्स देते तुला. बरं दे तू डिटेल्स. हा मी बोलते, घरच्या सगळ्यांशी बोलून घेते. जान्हवी, आपण बोलत होतो ना मगाशी काहीतरी वाघोबा येण्याच्या आधी. हो का? फार काही महत्वाचं नसावं. चुप ग. मी काय म्हणते, असं हे त्याच्या बाबतीत माझ्याशी बोलण्यापेक्षा तू डायरेक्ट त्यालाच भेटून त्यालाच का नाही विचारत सगळं? मी मनीषला भेटू? छे छे, कशाला? एवढी काही गरज नाहीये. मला काय करायचंय? मी आपलं तुला सहज विचारलं. बिकॉज ऑफ माय हेवी वर्क. ऐक ना सरू, आय विल स्टडी बिटवीन 2 to 3. खूप काम असतं म्हणून. तर हे वाक्य नंतर वाचतेस. सरे पण नंतर मी तुला काय प्रश्न विचारला हे तुझ्या लक्षात राहील? मी विसरेन ना बहुतेक, म्हणून. म्हणजे मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करेन, पण तरी गप्प राहा, मी वाचते. आत्ता हातवारे करून सांगतेस ना, तसंच सांग ना फक्त. हे वाक्य बरोबर आहे का सांग ना प्लीज. आय विल स्टडी बिटवीन 2 to 3 हे बरोबर आहे? चुकलंय, सगळं चुकलंय. सगळंच नाही, थोडस चुकलंय. मग काय बरोबर आहे आणि काय चुकलंय प्लीज सांग ना. हा, 7 शब्दांचं वाक्य, त्यातला पहिला, दुसरा, तिसरा चुकलं. बरोबर आहे. आय विल स्टडी हे बरोबर आहे. हा, काळ बरोबर आहे. म्हणजे चौथा शब्द तोही बरोबर आहे. आय विल स्टडी बिटवीन हे बरोबर आहे. 2 to 3. अत्यानंद महाराज म्हणतात, वाचताना मन एकाग्र करायचं असतं. अर्धवाक्य हावभाव करून सांगितलेलं चालतं होय तुझ्या अत्यानंद महाराजांना? सांग ना. 2 to 3 ह्याच्या ऐवजी काय म्हणायचं? हा, आय विल स्टडी बिटवीन बरोबर. 2 to 3 नाही, थांबते. हा हा, मी 2 वरती आजी. इंग्लिश मध्ये, हा इंग्लिश मध्ये मी 2, इंग्लिश मध्ये यू मी वी टुगेदर. यू मी बिटवीन अँड यू मी अँड यू विसर, मी विसर. And I will study between 2 and 3. Thank you सरू. किती सोपं होतं. मला उगाच नाही आलं. इंदुवेनी आल्या. काय चाललंय? शरयूला इंग्रजी मस्त येतं. मलाही आता इंग्रजी छान येतं. हा हो हो, मी आज मॉल मध्ये गेले ना,
तेव्हा नेहमी पोपटासारखी चोच रंगवलेली ती मुलगी नव्हती, दुसरी होती. तिला मी सरळ म्हटलं, आय नो टू स्पीक इंग्लिश, यू गो नॉट टू टेस्ट. अशी थक्कून माझ्याकडे बघतच होती. अशी फाड फाड इंग्रजी बोलले ना तिच्या समोर. मी एकदा ठरवलं ना की ठरवलं, मी निघते. ट्युशन टाइम टू. हा, आय कॅन गो. हा, बाय. ट्युशन आय गो. अगं थक्क करतील की लोकांना बेशुद्ध पाडतील माहित नाही. तू मध्ये बोललीस, आता अच्चानंद महाराज रागवणार. असं करता तुम्ही, काहीतरी प्रश्न विचारत बसतात. आता मला सगळं पहिल्यापासून सुरू करावं लागणार. बसतच नाही इथे मी. बरं झालं गेल्या दोघी. आता मी शांतपणे अभ्यास करते. आय विल स्टडी बिटवीन 2 and 3. चेंज द डिग्री. अ मदर इज मोर दॅन द अर्थ. द अर्थ इज नॉट ॲज मच ॲज मदर. ठीक आहे. हे पाठ करून गेले होते. I know to speak English. I know how to speak English. How काढलास ना तर वाक्याला अर्थ नाही उरत. आणि काय यू गो नॉट टू टेस्ट म्हणजे म्हणायचंय काय तुला? माझी परीक्षा घेऊ नकोस. हे बघ इंदू, तू सध्या तरी जरा कमी बोल. म्हणजे भावनेच्या भरात जास्त बोलायला जाऊ नकोस. चुका ठळकपणे दिसतात. आपल्याला इंग्रजी येते असं तुला दाखवायचंय का नाही येत असं? दॅट ओनली ना. वंस, आई माझ्या काहीच लक्षात राहत नाही. मी मठ्ठ आहे का? इंदू 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 रडू नकोस, रडू नकोस. बस खाली, बस बस बस. आधी रडणं बंद कर. हे बघ अगं, काय काय वेळेला विषय शिकायला जास्त वेळ लागतो. प्रत्येकच विषयात आपली बुद्धी तीक्ष्ण नसते. पण आई, शरयू माझ्या आधी शिकेल ना. मग काय बिघडलं? त्याने काही फरक पडतो का? दोघी शिकालच ना. आता बघ, तुला आधीपेक्षा इंग्रजी जास्त चांगलं येतंय. पेशन्स ठेव, येईल हळूहळू. ती मॉल मधली मुलगी माझं इंग्रजी ऐकून थक्क झाली असेल. पण आता हे सगळं चुकलं म्हणजे ती हसली असणार मला. ती आधीची मुलगी आहे ना, ओठ रंगवलेली, ती ट्रिपला गेली. आई, समोर कोणी दुसरा माणूस आला ना की बिचकल्यासारखं होतं. काय त्या मॉल मधल्या मुलीचं मनाला लावून घेतेस? आई, ती हसली होती. मला असं वाटतं ना, ती जिथे कुठे ट्रिपला गेली ना तिथे जावं आणि तिला फार फार इंग्रजी बोलून दाखवावं. बेस्ट आयडिया. काय झालं एकदम? अगं, आपण सुद्धा जाऊया ट्रिपला. हा, आपणही जाऊया ट्रिपला. आई, आपण जाऊया ट्रिपला. वंश, तुम्ही मला ना 4 इंग्रजी वाक्य बनवून द्या. आपण ती गेलीये ना तिथे जाऊया आणि तिला मी फार असं इंग्रजी बोलून दाखवते. इंदू वहिनी, सोड आता तिची पाठ तू. आपण आपले आपले जाऊ. ए आई, श्री आणि जान्हवीचं लग्न झाल्यापासून ना कुठे गेलेच नाहीये ते. त्यांना सुद्धा कंटाळा आला असेल ना. हो ग, आपणही म्हटलं नाही त्यांना. जाऊन येऊ दे त्यांना कुठेतरी. अगं, नर्मदा वहिनी म्हणाली श्रीला, पण तो म्हणाला सध्या वेळ नाहीये. झालं, श्रीनी नाही म्हटलं ना, मग तो तयारच होणार नाही कुठे जायला. अगं, पण वन डे ट्रिपला जायला तयार होईल ना तो. आपण तयार करू त्याला. मला नाही वाटत श्री तयार होईल. मलाही नाही वाटत. आपण सगळे जाऊया असं म्हटल्यावर तयार होईल ना तो. ए आई, तू बोल ना त्याच्याशी. आई, तुम्ही समजावा ना त्याला, तो होईल तयार. ए, निदान तू जान्हवीशी तरी बोल मग. हा ठीक आहे, बोलते. ए, नक्की बोलशील ना आई? हो का बाई, बोलीन. आपण पिकनिकला जायचं, सगळ्यांना सांगायला पाहिजे ना. आई, मी चुकलेलं खोडते.
हॅलो. ओ जान्हवी, माझ्या डोक्यात फीड आहे अजून. कसे आहात? मस्त. हो, तुझ्या नवऱ्यानं मला एक मस्त घर शोधून दिलंय खरंच. ही इज अ लव्हली हँडसम बॉय बट लिटिल अनप्रोफेशनल. अगे काय झालंय माहितीये का, त्याने मला घर चांगलं दिलं. अजून ऍग्रीमेंटचा पत्ता नाही, भाडं किती घेणार माहित नाही, डिपॉझिट काय माहित नाही. मला चाव्या दिला आणि म्हणाला जा राहायला. आणि पैशाचं तरी काहीतरी क्लॅरिटी करायला हवी की नाही. कसले पैसे? अगं त्याचं ब्रोकरेज तरी त्याने घ्यायला हवं की नाही. हा चांगलंच आहे. त्याच्या बायकोला सुद्धा त्याच्या पैशाची फिकीर नाहीये. गुड. बिचारे, सांगावं काय यांना. तो सहस्त्रबुद्धे नाही, श्रीरंग रमाकांत गोखले.